ठाकरेबद्दलची युती होताना दिसते. म्हणजे जे राज ठाकरेंनी पण शिंदेवरती थोडीशी भूमिकेला जाऊन टीका केली, पण शिवसेनेचे नेते जेव्हा टीका करतात ते फक्त उद्धव ठाकरेंच्या उभाटावरती टीका करताना दिसतात. राज ठाकरेंसाठी तुमचा सॉफ्ट कॉर्नर आहे की तुम्ही सेफ खेळताय, रिलेशन मेंटेन करताय, आणि तिकडे फार असे उघडवर टीका करतात. हे बघा, राज ठाकरे ऐका ना, होप्सचा प्रश्न नाही. राज ठाकरे साहेबांची टीका करण्याची पद्धत ही वेगळी आहे, हे आपण बघितली असेल. ते वैयक्तिक पातळीवर येऊन घाणेरड्या पद्धतीने कधी टीका करत नाहीत. मिमेक्री करणं, हे बघा, ते स्वतः कलाकार आहेत, त्याच्यामुळे ते स्पॉन्टेनियसली त्यांच्याकडनं होतं. तर त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त टीका करण्याची काही आवश्यकता नाही. पण उलट जर बघितलं तर इतक्या घाणेरड्या पद्धतीनं टीका होते, बिलो दी बेल्ट जाऊन टीका होते, घाणेरड्या शिव्या घातल्या जातात, त्याला प्रत्युत्तर दिलंच जाणार ना. आणि राजसाहेबांनी तो स्टेटस मेंटेन केला आहे. राजकारण आज बघा ना, राजसाहेबांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. राजसाहेबांच्या असलेल्या पक्षातल्या लोकांशी देखील चांगले आहेत, आणि राजसाहेबांकडनं पक्ष सोडून गेलेल्या लोकांशी देखील चांगले आहेत. जसं पवारसाहेबांच्या पक्षामध्ये मी काम करायचो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी सोडल्यानंतर आजही मी हक्कानं पवारसाहेबांकडे जाऊ शकतो. याला पॉलिटिकल संस्कार असं म्हणतात. आता काही लोक पक्ष सोडून गेल्यामुळं ते भारत पाकिस्तानसारखंच करतात, त्याच्यामुळे त्याला काय करणार. त्याच्यामुळे ती टीका होते. त्यांनी देखील एवढं खिलाडू वृत्तीनं जर घेतलं असतं की मेजॉरिटीमुळे एकनाथ शिंदेसाहेब तिथं गेले, उठाव केला, हे जर त्यांनी मान्य केलं असतं तर आमच्याकडनं पण टीका झाली नसती. त्यामुळे राजसाहेबांची टीका ही त्यांच्या स्टाईलमध्ये असते, पण अशी घाणेरडी टीका राजसाहेब कधी करत नाही.